आणि उद्या कलेक्टरच्या ऑफिसला मोर्चाच्या स्वरूपात जाग आणण्याचं काम, जागे व्हा जागे व्हा हे करण्याचं काम महिला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आदित्य उद्धव ठाकरे यांच्या सहकार्याने आणि आमचे ज्या विशाखाताई राऊत आमच्या सर्वात ज्येष्ठ अशा उपनेत्या, आमदार, महापौर, त्याचप्रमाणे ठाकरे त्याही उपनेत्या सुप्रदा फातर्पेकर आणि हर्षल प्रधान हे कायम या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवून असतात. तर ते सगळे मुद्दे आम्ही आता इथे घेणार आहोत. महिला सक्षम करण्याच्या ज्या घोषणा झाल्या, मग त्या केंद्राच्या असतील किंवा त्या महाराष्ट्राच्या असतील, ह्या सगळ्या घोषणा आता बऱ्यापैकी म्हणजे केंद्रातल्या ज्या संपूर्ण योजना आहेत ह्या सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या असलेल्या डिपार्टमेंट वाईज केल्या जातात. पण एक लक्षात येतं आहे की बऱ्याच योजनांना जन्म घातले, पण योजनांमधला जे बाळ आहे ते मुडदूस झाल्यासारखं आहे. त्याला खाऊ पिऊ घालून थोडं तळागाळातल्या महिलांपर्यंत पोचवलं गेलं, पण त्याच्यातला जो लाभ आहे तो मिळताना दिसत नाही आहे. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर आपली मुख्यमंत्री लाडकी बहीण ही गेल्या 2024च्या जुलैमध्ये तिचा जन्म झाला. इलेक्शन पर्यंत ते एकदम सुदृढ बाळ होतं, पण इलेक्शन संपलं तसं त्या बाळाच्या पोटातलं जे प्रोटीन काढून घ्यायचं आहे ते सगळं प्रोटीन काढून घेता येतं. आता ती इथपर्यंत आलं की ते 500 रुपयेच देणार, मग नंतर ती 10-12 तोंड वेगळी बोलतात ते वेगळं, पण ते 500 रुपयापर्यंत आले. मुळात वायदा काय होता? 2100 रुपयाचा. देतायत किती? 1,500. किती महिन्यांनी? आणि ज्या पद्धतीने आत्ता त्यावेळेला सरसकट महिलांना दिले, मला वाटतं मग ते व्हाईट कार्ड असेल, जे महाराष्ट्रात राहत नाहीत त्यांचाही निकष बघितला गेला नाही, त्यांनाही दिलं गेलं. ज्या जाती धर्मावरती सगळं चाललं आहे त्या सगळ्यांना दिलं गेलं. आणि आत्ता त्यांच्या सगळ्यांच्या मंत्री महोदयांच्या तोंडून आम्ही ऐकतोय की 13 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत, त्याच्यावरतीच आहेत. हा 8 दिवसापूर्वीचा आकडा आहे. आणि त्यात करून ज्या अपात्र झाले आणि ज्यांना मिळालेलं आहे ते आम्ही काढून घेऊ अशा पण काही वल्गना झाले. मग त्याला थोडंसं सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी पॅचअप करतात. पण खरी वास्तव परिस्थिती काय आहे? तर ती वास्तव परिस्थिती अशी आहे की ही योजना, या योजनेला लागणारा जो फंड आहे तो असा वैयक्तिक ह्याच योजनेखाली नाही. कारण 2 दिवसापूर्वी संजय शिरसाट हे न्याय विकास मंत्री आहे, त्यांचे 400 कोटी काढून घेतले. त्यांचं रडगाणं आपण पाहिलं. त्यांचं म्हणणं होतं, उलट मी लेखी कळवलं होतं की करू नका म्हणून. आणि ज्या पद्धतीने जे आदिवासी लोकांचं आहे, म्हणजे एका बाजूला पुन्हा तेच बाळ, जी बाळं आपण म्हणजे योजनेच्या माध्यमातून आपण महिलांना सक्षम करतोय, ते नेमकं तिकडच्या पोटातलं काढायचं, इकडच्या पोटात घालायचं, इकडच्या पोटातलं काढायचं. अशाने महिलांची ही घोर फसवणूक आहे असं आता जनतेमध्ये असलेल्या
महिला म्हणायला लागलेल्या आहेत. आणि त्यांचा आता सगळ्या म्हणजे आपण सोशल मीडियावर पाहतोय, त्या म्हणायला लागले आमची मुलं सुशिक्षित आहेत, शिकली आहेत, नोकऱ्या नाही. सिलेंडरचे भाव तर आता परत वाढायला लागलेत. जे काय 13 सिलेंडर महिना होते त्याच्यातही कटोती झालेली आहे. म्हणजे कुठूनही जे जे काय होतं आहे ते सगळा परिणाम या महाराष्ट्रातल्या महिलांवर होताना दिसतोय. आणि त्याच्यामुळे महिला आता त्या रिॲक्ट व्हायला लागलेल्या आहेत. त्यामुळे आमचा प्रश्न ह्याच्या माध्यमातून आहे, पहिलं तुम्ही आम्हाला फक्त जिंकून द्या, 2100 रुपये देतो, ते कधी देणार त्याचं उत्तर द्या. ते महिलांना 2100 रुपये कधी देणार? आणि देत असताना जनतेला कळलं पाहिजे की त्या महिलांचा हक्क त्या म्हणजे ते जे फंड बुक होतो मग ह्या खात्यातून काढून दिले म्हणजे तुम्ही पूर्णतः महिलांना सक्षम नाहीच आहे. आज मिळाले तर मिळाले, उद्या नाही मिळणार. तर महिलांचं अशी घोर फसवणूक करू नये. आणि त्यामुळे सामान्य महिलांच्या आता तोंडातून यायला लागलं आहे की हे आम्हाला खोटारडं सरकार, हे आम्हाला फसवणारं सरकार आता वाटायला लागले. आणि त्यासाठीच आम्ही कलेक्टर ऑफिसला का जाणार, तर तिथूनच कार्यवंतीत होतात. ज्या महिलांना 1,500 रुपये देणार, जुलैपासून जे रान उठवलं त्या ॲडव्हर्टाईजवर किती खर्च झाला ते विचारायचं नाही जनतेने, कोणीच विचारायचं नाही. ते तर कोट्यावधी खर्च झाला आहे. पण तरी पण ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र महिलांना जी भूलभुलैयाची स्वप्न दाखवली त्याचा चक्काचूर होताना दिसतोय. आणि हे सगळं घडतं आहे ते निवडणुकीनंतर. त्यामुळे त्यांचे असलेले मंत्री महोदय हे कसे आता रणगाडून लावत आहेत. आणि अजितदादांच्या नावाने म्हणजे अजितदादा पवार यांच्याशी माझा तरी फारसा काय आमचा संपर्क जरी नसला तरी त्यांचं काम म्हणजे निधी वाटपाचं काम ते त्यांचं चोख करतात. हे आतापर्यंतचं आम्ही पाहिलेलं आहे, चोख करत आलेले. कारण ते बऱ्यापैकी सांभाळण्याचा प्रयत्न करतात. मग त्याच अजितदादांच्या नावाने जेव्हा खडे फोडून इथून तिकडे गेलात त्यावेळेला तुम्हाला कळलं पण नाही अजितदादा कधी येऊन मांडीवर बसले. त्यामुळे मला असं वाटतं त्यांच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा दिलेली वचनं पूर्ण करा, जेणेकरून महिला तुमचं वाट बघतायत या सगळ्या गोष्टीला. उद्या महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर तर सपशेल बंद होईल असं आता महिलांना भीती वाटू लागली आहे. त्यामुळे त्याची काळजी घ्या. त्यानंतर ज्या पद्धतीने महिलांचं आरोग्य या गेल्या 1 महिन्यात, खूप लांब जाऊया नको आपण, गेल्या 1 महिन्यातल्या बातम्या असतील, मग त्या पुण्यातल्या असतील, नाशिकमधल्या असतील, अगदी मुंबईतल्या असतील, ज्या महिला बाळंतपणाला गेल्या, अपुऱ्या सोयी मिळाल्या, डॉक्टरांवर कोणाचाही अंकुश नाही आणि त्याच्यामध्ये बाळ मात्र चांगलं मिळालं पण बाळाला पोसणारी आई मात्र कायमची निघून गेली. या मातेच्या खुणाचं जबाबदारी कोणाची? खूनच म्हणायला लागेल. काय डॉक्टर करतायत? का नाही वेळेवर करत? नामांकित हॉस्पिटल, पुण्यासारख्या नामांकित हॉस्पिटलमध्ये असं घडतंय, अजूनही त्याच्यावरती कुठलाही त्या कुटुंबाला न्याय मिळत नाही आहे. आणि वाईट हे वाटतं की त्याच्यामध्ये ती 2 जुळी बाळं होती, म्हणजे एका मातेच्या जाण्यामुळे 2 मुलं तिच्या दुधापासून वंचित राहिली. हे केवढं पातक आहे. त्याचप्रमाणे ज्यांनी हे सगळं गरोदर राहिल्यानंतर त्यांना चांगलं खुराक मिळालं पाहिजे, त्यांचं अगदी पहिल्या महिन्यापासून त्यांना ज्या बघतात त्या अंगणवाडी सेविका असतील, आशा सेविका असतील, त्यांना लाडक्या बहिणीच्या कामात नोंदून तेही पैसे नाही दिले, हेही कामाचे पैसे नाही, त्यांचे वाढवणं म्हणजे शेवटी कुठूनही कसाही कॅरम बोर्डची स्टायगर फिरवला तरी त्याच्यात ती राणीच जायबंद होते, महिलाच जायबंद होत आहेत, त्यांच्यावरच तो अत्याचार होतो आहे. मेटाकुटीला येऊन जेव्हा महागाई म्हणतो
की आत्ता कुठंतरी चांगलं काहीतरी दिसेल, आत्ता कुठंतरी चांगलं, तर 50 रुपयांनी परत गॅस मागतो सिलेंडर. आणि माझ्याकडे आजच माहिती आली, आता ती नक्कीच आम्ही खरं खोटं करणार आहोत, की 16 किलोचा गॅस तो 14 किलोचा याच्यामध्ये गॅस